आमच्यासोबत आहे भारतीय जनता पार्टीचे चंद्रपूर जिल्हा महामंत्री किरण बुटले मॅडम. मॅडम नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. नमस्कार सर. मॅडम, लोकसभेची तयारी सुरू झालेली आहे, लोकसभेचे नामांकन भरलेलं आहे, सुधीर भाऊ यांना लोकसभेची तिकीट मिळाली आहे. काय मत आहे आपलं त्यांच्याबद्दल, काय सांगा? मत एकदम खूप छानच आहे. त्यांनी येणं म्हणजे या पूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचा विकास आणि विकास आणि विकासच आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सुधीर मुनगंटीवार हे असं नेतृत्व यांनी या फक्त इंडियामध्येच नाही तर आपल्या विविध देशांमध्ये सुद्धा त्यांनी आपला नाव लौकिक केलेलं आहे. असे सुधीर मुनगंटीवार सर आहेत. त्यांच्या विकासाच्या कामांची तुम्हाला यादी करून जरी दिली ती संपणार नाही. माझा श्वास थांबेपर्यंत म्हणजे इतकी मोठी यादी त्यांची विकासांची आहे. आणि तुम्ही जर म्हटलं तर सगळ्यात मोठं दूरदृष्टिकोन जर तुम्ही विचार केला तर तो सुधीर मुनगंटीवारांमध्ये आहे. ते शैक्षणिक पात्रता ही त्यांची अत्यंत खूप जास्ती शैक्षणिक पात्रता आहे. आणि तुम्हाला हे माहीत देखील आहे की त्यांना आता नुकतीच DLT पदवीसुद्धा त्यांना मिळालेली आहे. हे तर सगळ्या पूर्ण जनतेला माहिती आहे. आणि अशा पद्धतीचं नेतृत्व आपल्याला लाभत आहे तर हे आपल्यासाठी अत्यंत गौरवाची गोष्ट आहे असं मला एकूण वाटतं. काँग्रेसचे धानोरकर मॅडम आणि वर्सेस सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यामध्ये जी लढत सुरू आहे, काय वाटतं आपल्याला? का त्यांना जे बाळूभाऊ जे धानोरकर आहे त्यांची संमती त्यांना मिळणार का? आणि इकडे लोकसभेचं वातावरण म्हणजे असं गाजलेलं आहे की दोघांमध्ये खूपच संभ्रम सुरू आहे, काय सांगाल? नाही, असं तर मला तरी वाटते की संभ्रमण वगैरे लोकांनी करायला नाही पाहिजे. कारण इथली जनता, चंद्रपूरची जनता ही अतिशय चांगली समजदार आहे. मला एक सांगा, जनतेला माझा एकच प्रश्न आहे, तो म्हणजे असा की जर तुमच्याकडे सायकल असेल परंतु ती सायकल जर तुम्हाला चालवता येत नसेल तर तुम्ही कसं करा? आज 3 दशकापासून सुधीर मुनगंटीवार या आपल्या चंद्रपूर जिल्ह्यावरती कार्य करत आहे, लोकांची सेवा करत आहे, बरोबर आहे ना? आणि मला एक गोष्ट सांगा, तुम्ही त्यांना शासकीय यंत्रणा कशा वापरायचा, शासकीय निधी कसा वापरायचा, कसा ओढून आणायचा आणि कसा विकास करायचा याचं सर्व इत्थंभूत माहिती ही सुधीर मुनगंटीवार सरांना आहे. आता नवीन जे लोक येईल त्यांना काय याच्याबद्दलची माहिती राहणार आहे? आणि मला तर सगळीकडे पूर्ण फक्त सुधीर मुनगंटीवारच दिसत आहे. त्यामुळे मी दुसऱ्या लोकांचा काही विचारच करू शकत नाही. गल्ली सगळे लहान लहान पोरं देखील सुधीर मुनगंटीवार, सुधीर मुनगंटीवार, सुधीर मुनगंटीवारच म्हणत आहेत. कारण त्यांनी लहान मुलांपासून तर पोळ लोकांपर्यंत फक्त आणि फक्त विकासाचं कार्य केलेलं आहे. त्या ठिकाणी कुठल्याही समाजाचा व्यक्ती जो हो, कुठल्याही धर्माचा व्यक्ती जो हो, कुठल्याही प्रवृत्तीचा व्यक्ती जो, भाऊंनी कधीही राग व्यक्त केलेला नाही. सगळ्यांना प्रेमानेही सावरून घेतलेला आहे आणि सर्वांचेच काम त्यांनी केलेले आहे. त्यामुळे त्यांनाच निवडून देणे हे आपल्याला अतिशय आवश्यक आहे आणि योग्य पण आहे. जनतेसाठी माझा एकच संदेश राहील की आपल्याला हा इतका चांगला नेता आपल्याला मिळालेला आहे. आता मी पाहिलं ना की आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरत असतो, दिल्लीला जातो किंवा मुंबईला जातो की कुठल्याही ठिकाणी जेव्हाही जातो तर ताडोबा म्हटलं की अरे तुम्ही सुधीर मुनगंटीवारांच्या गावातनं आलेला आहे ना. म्हणजे तुम्ही याच्या आधी जेव्हा ते बरेचसे मंत्री याच्या आधी अगोदर होऊन गेलेले आहे, परंतु जे खऱ्या अर्थाने त्यांनी याला महत्त्व मिळवून दिलेलं आहे असं काम करणारा नेता म्हणजे एकमेव सुधीर मुनगंटीवारच असू शकतो. त्या जनतेला आवर्जून सांगायचं आहे की युवा नेत्यांसाठी, युवा लोकांसाठी तसेच महिलांसाठी इथे भाऊंनी त्यांच्या रोजगारीतेसाठी भरपूर सारा विचार केलेला आहे. नुकताच 70,000 कोटी रुपयांचा MOU त्यांनी विविध कंपनींसोबत केलेला आहे. आता तुम्हाला जर हा MOU आपल्याला पूर्णपणे पूर्णत्वात जर न्यायचा असेल तर त्यांना निवडून देणेच आहे आणि ते निवडून येणारच आहे. देण्याचा याचा विषयच येत नाही, ते येणारच आहेत. आणि त्याच्यानंतरच हा निधी जेव्हा आपण वापरणार आहोत इथे जी रोजगारीता आहे ही परिपूर्ण आपल्याला सगळीकडे आपल्याला रोजगारीता ही म्हणजे सगळ्यांना रोजगार मिळेल. हे गाव चलो अभियानाअंतर्गत जेव्हा आम्ही सगळीकडे फिरतो आम्हाला फायदा म्हणजे काय, आम्हाला म्हणजे भाऊंबद्दलचे कार्य त्यांच्याकडनं आम्हाला कळतं. बरेचसे असे सुप्त कार्य जे असतात जे भाऊंनी केलेले आहे आम्हाला माहीतच नसतं. ते कार्य ते स्वतः आम्हाला जेव्हा सांगतात की भाऊंनी ताई आमच्यासाठी असं केलं, ताई भाऊंनी आमच्यासाठी तसं केलं, ताई भाऊंनी आम्हाला अशी मदत केली, तेव्हा खरोखर आम्हाला इतके आनंदाश्रू आमच्या डोळ्यातनं पडतात. हे आम्हाला सगळं बघायला मिळत आहे. म्हणजे त्यांच्या कार्याचा विकास, त्यांच्या कार्याची महती ही छोट्या छोट्या लोकांपर्यंत, लहान लहान मुलांपर्यंत देखील आहे. अब की बार 400 पार मोदी सरकारचा एक नारा आहे, काय वाटतं तुम्हाला? काय यावेळेस बदल घडेल? बिलकुलच घडेल. 400 काय 400च्या वरती पण आमचं कार्य राहील, याच्यात काहीच शंका नाही. मला एकच म्हणायचं आहे सगळ्यांना की जातपात बघू नका.
कुठल्याही पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या लोक जर कान भरत असेल त्याच्या काळीही जाऊ नका. विकास बघा, कार्य बघा, जो व्यक्ती इतक्या वर्षापासून काम करत आहोत ते बघा, त्याच्याकडे लक्ष द्या. आणि यानंतर केंद्रात सरकार, राज्यात सरकार जर निधी तुम्हाला ओढून आपल्याकडे आणायचा असेल तर तो सत्ताधारी पक्षातूनच सुधीरभाऊ मुनगंटीवारच आणू शकतात. म्हणून भाऊंनाच विजयी करणे हे आपल्यासाठी, आपल्या सर्व लोकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे बहुमतांनी, अत्यंत बहुमतांनी आपल्याला सुधीरभाऊ मुनगंटीवारांना विजयी करून द्यायचा आहे, याच्यात शंकाच नाही.